या तुळजापूर मध्ये तुम्ही मतदार आहात. आतापर्यंत कधी या तुळजापूर वरती भगवा फडकून दिलेला नाहीत तुम्ही. या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तुळजाभवानीचं रौद्र स्वरूप दाखवायचंय आपल्याला. तुळजा मातेने त्यावेळेला असं म्हणतात की महिषासुर मर्दन केलं, महिषासुराला मारला होता. ही तुळजाभवानी देशात किंवा राज्यात दुसरीकडे कुठे नाही, त्या घरामध्ये तिच्या घरात तुम्ही सगळेजण राहतात. देशभरातनं लाखो भाविक इकडे येत आहेत आणि ते तुमच्याकडे बघतायत. अरे हे भगवा फडकवणार म्हणतायत, पण ज्या तुळजा मातेने शिवरायाला आशीर्वाद दिला होता त्या तुळजापूरवरती भगवा फडकत नाही. आज हे सगळे माझे बांधव उन्हामध्ये होरपळतायत. पण ज्या वेळेला मला कळलं की बाबा महाराष्ट्राची आजची हालत एवढी वाईट आहे, आज तुमचा पाठीराखा कोण आहे? ना मुख्यमंत्री आहे, बरं देशाचा आणि राज्याचा कृषी मंत्री कोण? शरद पवार फार मोठा माणूस आहे बाबा, पंतप्रधान व्हायला निघाले होते. मला राज्याचा कृषी मंत्री कोण? आपल्या महाराष्ट्राचा. हे बघा, हे आपले कृषी मंत्री आहेत. माहिती आहे का कोण आहेत? नाही बघा, मी तुमची मस्करी करायला नाही आलो बाबांनो. हा माणूस आपला शिवसैनिक आहे, पण आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात. बघितलं तुम्ही कसा दिसतो माणूस? जाड आहे, बारीक आहे, तरुण आहे, म्हातारा आहे. कारण मी गेल्या आठवड्याचे फिरत होतो, शेतकऱ्यांना बोलून त्यांनाच माहिती घेत होतो हातात. बोला, तुम्ही बोला. आणि मग एकाने मला सांगितलं की साहेब पाणी जाऊ दे, वीज जाऊ दे, पण आम्हाला एरिया पण मिळत नाही. आता मला पहिल्यांदा कळलं एरिया म्हणजे काय. मला कळेल ना, कारण मी शहरी माणूस आहे ना. मग एकाने सांगितलं युरिया. म्हटलं त्याचा कारभार चाललेला आहे. आज जवळपास पावसाचा तर पत्ता नाहीच आहे. मगाची थोडीशी झिमझिम झाली, उन्हा ढग गेल्याने तर ऊन आलेलं आहे. हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कारभार असा आहे. कधी मायेचं छप्पर, मायेचं छत या महाराष्ट्रातल्या कधी धरलेलंच नाही. सगळा सर्वदा दुष्काळ, कारभाराचा सुद्धा दुष्काळ. आणि आता शरद पवार म्हणतायत, मान्य करतायत की राज्यामध्ये आणि देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आहे. केवढा मोठा शोध लावला, केवढा मोठा शोध लावला. आणि जे डाळ आता मिळत नाही, तूर डाळ मिळत नाहीये, 100 रुपये किलो आयात करणार आहे. आता दादा काय बोलला, साखर मिळत नाहीये, साखर भाव वाढलेले आहेत. 27 रुपये किलो आत्ता आहे. गणपती आलेले आहेत, किती जातील मला माहित नाही. तूर डाळ आयात करणार, साखर आयात करणार. कदाचित एक दिवस असा येईल की ह्यांचा कारभार जर चालू राहिला तर माझा जीवाभावाचा शेतकरी आत्महत्या करेल. देशात शेतकरी नसेल तेव्हा शरद पवार म्हणतील आम्ही शेतकरी सुद्धा आयात करू. आमच्या देशात शेतकरी नाही, आम्ही शेतकरी आयात करू. पण त्यांना मी हेच सांगायला आलेलं की अजून या महाराष्ट्रामध्ये नामर्द राहत नाहीत, हे सगळे मर्द आहेत. पण कारभार म्हणतो तो कुठे आहे? अजून विजेचा पत्ता नाहीच आहे. काही ठिकाणी मी आता येताना बघतोय जनावरं सुकून गेले. जनावरांना खायला चारा नाही, माणसाला प्यायला पाणी नाही, शेतीला वीज नाही. आणि आता हे घोषणा मंत्री म्हणतात की आता शेकडो कोटी रुपये आम्ही दुष्काळ आज जाहीर करतायत. मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, विदर्भामध्ये दुष्काळ आहे. फार लवकर कळलं तुम्हाला, फार लवकर कळलं. हे दुष्काळ आहे म्हणून आता केंद्राकडे भीक मागतायत, आम्हाला पैसे द्या, वाडगे घेऊन त्यांच्यासमोर जात आहेत. पण 2007 साली जी मदत केंद्राने आपल्याला देऊ केली होती त्यातला एक सुद्धा फुटकी केवढी सुद्धा महाराष्ट्र झालेली नाही. 2007 ची आज 2009 साली आणखीन पैसे मागताय. कधी येणार? पंतप्रधानांनी आपल्याला पॅकेज जाहीर केलं होतं, आलं पॅकेज, एक तरी पैसा आला? बरं, मला पहिल्यांदा सगळ्यांनी एक खरं सांगायचं, 5 एकर पर्यंतची शेती ज्याची आहे त्याचं कर्ज माफ करण्याची घोषणा यांनी केली होती ना? तुम्ही दादा नक्की खरं सांगायचं, शेतकरी आहात की नाही? मग कोणाकोणाचं कर्ज माफ झालं मला हात वर करून सांगा. पण तुम्ही खोटं बोलता की सरकार खोटं बोलतंय? आज सुद्धा माझ्या शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर करतोय. किती पेरे झाले तुमच्याकडे?
किती पेरण्या झाल्या? पहिली झाली, दुसरी झाली, पहिली झाली, पहिली पण झाली नाही म्हणजे पहिली एक पेरणी वाया गेली ना. आता दुसऱ्या पेरणीची वेळ आली ना. समजा क्षणभर धरून चला दुसरी पेरणी हाती लागली तरी कर्ज फिटते का तुमचं? आपल्याला भीक नकोय. अरे महाराष्ट्राचा शेतकरी भिकारी नाहीये, भीक मागायला आलेला नाहीये. तुमची भीक आम्हाला नकोय. शरद पवारांना म्हणा तुम्ही सोनिया गांधींची भांडी घासा, आम्ही भांडी घासत नाही. बाळासाहेब थोरात म्हणा तुम्ही सोनिया गांधींची भांडी घासा, अशोक चव्हाण म्हणा तुम्ही भांडी घासा. हा महाराष्ट्रातला शेतकरी भांडी घासायला जन्माला आलेला नाहीये. आणि याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जे सरकार येणार आहे तुमच्या आशीर्वादाने, जो मुख्यमंत्री तिकडे बसणार आहे तो मुख्यमंत्री सोनियाबाईंची भांडी घासणार नाही, दिल्ली समोर नाक घासणार नाही, तो शेतकऱ्यांसमोर नतमस्तक होईल. आणि मग बघतो मी तुम्हाला कर्जमुक्त कोण करत नाही, तुमचा 7-12 कोरा होत कसा नाही तेच मी बघतो. किती कडकपणे सहन करायचं. आज सुद्धा खत मिळत नाही, बियाणं मिळत नाही, कर्ज मिळत नाही. काल परवाकडेच बीड मध्ये शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला झालाय. गेल्या आठवड्यामध्ये भोकरमध्ये कर्ज मागायला गेले, आपलं खत मागायला गेले, त्यांची डोके फोडून टाकले. मग कुठे गेला तो आम आदमी? कांग्रेस का हात आम आदमी के साथ. काय कोणाचा हात आहे? कशासाठी हात आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे आत्महत्या करायच्या नाहीत. काँग्रेस जाऊ दे, राष्ट्रवादी जाऊ दे, कोणी नसलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांना शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. आणि या निमित्ताने एक मी सांगतो, हा काँग्रेसचा अत्याचार करणारा हात आणि त्या हाताला बांधलेलं राष्ट्रवादीचं घड्याळ, घड्याळ तर फोडून टाकूच, पण शेतकऱ्यांवरती लाठ्या मारून त्यांची डोकी फोडणारा हात येत्या विधानसभेत मुळासकट उकरून फेकून टाकल्याशिवाय